अमरावती बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा संताप, विम्याबाबत भिकाऱ्याची तुलना करणाऱ्या कृषी मंत्र्यांना धुतलं। जरांगेंच्या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं। संजय राऊतांचा आरोप, तर जनतेला भडकवू नका। बावनकुळेंचा पलटवार, सुरेश धस यांच्यावरनं ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली। कंपनीवर दबाव टाकून मुंडेंनी खतांची ऑनलाईन ऑर्डर रोखली। दमान यांचा नवा आरोप, तर ई कॉमर्स कंपन्यांना इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकारच नाही, मुंडेंनी आरोप फेटाळले। महापालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याची भाजपची तयारी। 22 तारखेला अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये होणार अंतिम निर्णय। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर, यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप, तर येणाऱ्या काळामध्ये अनेक घडामोडी घडणार, संजय शिरसाटांचं सूचक विधान। लव्ह जिहाद कायद्याला मवियानंतर महायुतीतच विरोध, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कायद्याला दर्शवला विरोध। अधिवेशनामध्ये कायदा मांडण्याची सरकारची तयारी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यामागे भाजप नेत्यांचा हात, संजय राऊतांचा आरोप, तर भाजपचा काहीही संबंध नाही, मंगलप्रभात लोढांनी आरोप फेटाळले। पत्नीसोबत भांडणाच्या रागातनं बापाकडनं 3 महिन्यांच्या मुलीची हत्या। मुंबईतल्या कुर्ला परिसरातली धक्कादायक घटना, आरोपी परवेज सिद्दीकी याला अटक। संभाजीनगर, धाराशिव आणि नवी मुंबईमध्ये ड्रग्जवरनं गदारोळ। संभाजीनगरमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला। पालघरमध्ये मटण विक्रेत्याकडनं नागरिकांच्या जीवाशी खेळ। दुकानामध्ये ठेवलेल्या मटणावरती कुत्र्याचा ताव, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद।